तर बातमी आहे शिखर बँक घोटाळ्याविषयी। शिखर बँक घोटाळा या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टशी आपला संबंध नाही, आपल्या नावाचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे। काही लोक स्वार्थ साधत असल्याचं सुद्धा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं। 15 वर्षांपूर्वी आपण या विरोधात आवाज उठवला होता, मात्र आता कुठलाही संबंध नाही असंही अण्णांनी म्हटलंय। 15 वर्षानंतर अचानकपणे आवाज आणि ते माझ्या नावाचं नाही। ते आता लोकांना कोण ज्याला माहीत असेल ते बोलतील, आपल्याला कल्पनाच नाही। मला काय नाही माहीतच नाही तर बोलणार आहे। अजितदादाच्या मुलावर उठलेल्या दुश्मनांना मला सांगायचं आहे की अरे बावळटांनो, शेवटी अजितदादासुद्धा पवार आहेत हे लक्षात ठेवा। क्लोजर रिपोर्ट सादर झाल्यानंतर सुद्धा आणि अण्णा हजारेंनी कुठलाही आक्षेप घेतला नाही, त्यानंतर सुद्धा जाणीवपूर्वक शिखर बँक घोटाळ्याचा विषय तापत ठेवत अनेक आमच्यातले आणि आमच्या बाहेरचे या सर्वांनी तोंडसूक घेण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र ज्या कोणी लोकांनी हा विडा उचलला असेल आदरणीय दादांना बदनाम करण्याचा, उनका हिसाब जरूर होगा हे त्यांनी लक्षात ठेवावं।